नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2026 वरती चर्चा करतोय. इंग्रजीच्या रायटिंग स्किल वरती मित्रांनो आज आपण चर्चा करतोय. सगळा भाग, कारण रायटिंग स्किलचा जो भाग आहे तो जवळपास 20 मार्काला आहे. आता ह्या 20 पैकी जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे यावर आज आपली चर्चा असणार आहे आणि प्रत्येक घटकावरती आपल्याला डिटेल्समध्ये चर्चा करायची आहे. प्रत्येक फॉर्मॅट आपल्याला नीट समजून घ्यायचा आहे, जेणेकरून प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला इथं 5 पैकी 5 मार्क कसे मिळतील किंवा जास्तीत जास्त 4, 4.5, 3.5 मार्क कसे मिळतील यावर चर्चा करूयात. ज्या विद्यार्थ्यांना काहीच येत नाही रायटिंग स्किलचं, त्या विद्यार्थ्यांसाठी ही व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे आणि ज्यांना सगळं काही येतंय त्यांनी पण ही व्हिडिओ बघायची आहे. तर बघा, जाऊयात पटकन पुढं. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट करेल, नवीन असाल चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा, या ठिकाणी सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे, आपल्याला लेटर रायटिंग वरती चर्चा करायची. पत्रलेखन. मित्रांनो, पत्रलेखन 5 मार्काला आहे. आपल्याला एक औपचारिक पत्र असतं आणि एक अनौपचारिक पत्र असतं. तर दोघांपैकी आपण पत्र कुठलं लिहायचं ते आपण बघूयात. पण दोन्ही पत्र मी तुम्हाला सांगणार आहे. दोन्ही पत्र कशी लिहायची सांगणार आहे मी तुम्हाला. बाकी तुम्ही कुठलंही लिहा, काही प्रॉब्लेम नाही. पण मी दोन्ही सांगणार आहे. ठीक आहे. तर हे 5 मार्क आपल्या हातातले आहेत. पण पत्र लिहिताना बघा, एक विषय अशा प्रकारे आपल्याला दिला जातो. मी जास्त फास्ट जाईल थोडंसं, कारण डिटेलमध्ये आता सांगायची वेळ नाही. कारण डिटेलमध्ये आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे. आता कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कसं मला सांगता येईल त्यावर मी प्रयत्न करणार आहे. तुम्हाला पत्रलेखनामध्ये अशा प्रकारे एक ॲडव्हर्टाइज दिली जाते. अशा प्रकारे ॲडव्हर्टाइज जाहिरात दिली जाईल आणि या जाहिरातीवर आधारित तुम्हाला पत्र विचारलं जाईल. जशी ही जाहिरात आहे आणि या जाहिरातीवरती आपल्याला ही 2 पत्र लिहायची. पण पहिली आपण जाहिरात नीट वाचून घेऊ, समजून घेऊ बाबा काय दिलंय या जाहिरातमध्ये. मित्रांनो, पहिली जाहिरात नीट समजून घ्या. कारण बरीचशी आपली मुलं जाहिरात वाचत नाही, डायरेक्ट पत्र लिहायला जातात. जर तुम्ही जाहिरात वाचली, नीट समजून घेतली, तर पत्र लिहायला सोपं पडेल. बघा काय आहे इथं, मॅरेथॉन ड्रॉइंग कॉम्पिटिशन, कम अँड पेंट युअर इमॅजिनेशन. म्हणजे मॅरेथॉन ड्रॉइंग कॉम्पिटिशन म्हणजे चित्रकलेची एक मोठी स्पर्धा आहे. ओके. आणि याच्यामध्ये या आणि तुमचे इमॅजिनेशन, तुमच्या कल्पना ज्या आहेत त्या रेखाटा, त्या पेंट करा. फॉर हुम, कोणासाठी? 6 ते 12 वयोगट, 13 to 16 आणि 70 to 25 अशा प्रकारे वयोगट आहे. कधी आहे? 10 AM to 5 AM 25 एप्रिल. 25 एप्रिलला आहे 10 ते 5 दरम्यान. म्हणजे दिवसभर ही चित्रकला स्पर्धा चालणार आहे. पुढे व्हेअर कुठं आहे बाबा? इंदोर स्टेडियम, उस्मानाबाद. उस्मानाबादमध्ये आहे इंदोर स्टेडियममध्ये. प्राइस काय बाबा? पहिल्या प्राइजला स्कूटी, धूम मचाले धूम मचाले धूम. भावा स्कूटी घेऊन फुर्र एकदम. हां. सेकंड प्राइज आहे बायसिकल. सायकलवरती धडाधड, धडाधड जायचंय. आणि थर्ड प्राइज आहे स्केटिंग शूज. नुसती पळापळीचाच कार्यक्रम आहे. पहिली स्कूटी घेऊन, म्हणजे पहिला नंबरवाला स्कूटी घेऊन पळणार, दुसरा नंबर आलेला त्याच्या मागे सायकल घेऊन पळणार आणि तिसरा नंबरवाला त्याच्या मागे स्केटिंग घेऊन पळणार आणि ज्याचा नंबर नाही आले ते धावत-धावत पळणार, पायाने पळणार. तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी दिल्यात. नोट काय बाबा? ब्रिंग युअर ओन कलर्स अँड पेपर. तुम्ही बाबा तुमचे कलर घेऊन यायचे. आम्ही कलर देणार नाही. पुढचा मुद्दा. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन जे आहे ते मॅन्डेटरी आहे. रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे कंपल्सरी. रजिस्ट्रेशन न करता तुम्हाला एंट्री नाही. पुढचा मुद्दा आहे नो एंट्री फी. एंट्री फी आवश्यकता नाही, फ्री आहे. पण रजिस्ट्रेशन तुम्ही करा फोन करून किंवा काय आहे कसं ते. संपर्क, कॉन्टॅक्ट. फॉर मोर डिटेल द मॅनेजर, एकता फाउंडेशन, उस्मानाबाद 413606 आणि 9403864601 हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ओके. तर या ठिकाणी बघा, आता ही बातमी आहे, चित्रकला स्पर्धा आहे, मोठी भव्य दिव्य चित्रकला स्पर्धा, पहिल्या नंबरला भेटणारी स्कूटी. तर आता मित्रांनो बघा, पत्र 2 आहेत. तर त्या 2 पत्रांपैकी पहिलं पत्र काय? राइट अ लेटर टू युअर यंगर ब्रदर इन्फॉर्मिंग हिम टू पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन. तुमच्या भावाला पत्र लिहायचं आणि सांगायचं की बाबा तू पार्टिसिपेट हो. कशामध्ये पार्टिसिपेट हो? तू या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट हो आणि काही पॉइंट जे दिलेले आहेत त्या पॉइंटचा तुम्हाला वापर करायचा आहे. ओके. त्या ॲडव्हर्टाइजमधल्या. आणि दुसरं पत्र तुम्हाला असं आहे की फॉर्मल लेटर. हे इन्फॉर्मल लेटर भावाला लिहायचंय बाबा, कशासाठी? की त्याला प्रवृत्त करायचंय पार्टिसिपेशन करण्यासाठी. आणि दुसरं पत्र लिहायचंय फॉर्मल लेटर. राइट अ लेटर टू द ऑर्गनायझर ऑफ द इव्हेंट टू रजिस्टर युअर एंट्री. तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याच्या संदर्भात, म्हणजे तुम्हाला तुमची एंट्री रजिस्टर करायची आहे, या अनुषंगाने तुम्हाला पत्र लिहायचंय कोणाला? ऑर्गनायझरला. इन्क्वायर अबाउट द सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन. म्हणजे तुम्हाला ती माहिती मिळवायची आहे, की बाबा मी जर स्पर्धेमध्ये भाग घेतला, तर मला पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट मिळेल काय? आणि दुसरी गोष्ट, स्नॅक्स ड्युरिंग द डे. म्हणजे आता 10 ते 5 एवढा कार्यक्रम असणार आहे, तर त्या वेळामध्ये आम्हाला स्नॅक्स किंवा नाश्ता वगैरे मिळणार आहे का? की बाबा आम्ही डबा घेऊन यायचा. आणि त्याच्यानंतर सीटिंग अरेंजमेंट फॉर पॅरेंट्स. म्हणजे पालक जर आमच्या सोबत आले, तर त्यांनी एवढा जवळपास 5-6 तास, 6-7 तास कुठं बसायचं? तर ती सीटिंग अरेंजमेंट काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे.
तर या ठिकाणी लक्षात घ्या, इमॅजिन यू आर श्रेया किंवा श्री मुगले. तुमचं नाव आहे श्रेया किंवा श्री आहे, ते नाव घ्या. ते नाव घेऊन पत्ता वगैरे घ्या, सगळ्या गोष्टी आणि मग पत्र लिहा. आता पत्र तुम्हाला फॉर्मल लिहा किंवा इन्फॉर्मल. सगळ्यात अगोदर जो पत्र लिहिणार आहे, त्याचा पत्ता सगळ्यात वरती लिहायचा. जो पत्र लिहिणार आहे त्याचा पत्ता, तारीख, नंतर मग तुम्ही समजा इन्फॉर्मल लेटर लिहित असाल, तर त्या ठिकाणी तुम्हाला कसं लिहायचं बघा. आपण इन्फॉर्मल लेटर पहिलं बघू आणि नंतर फॉर्मल लेटर. इन्फॉर्मल लेटर लिहिताना बघा सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय लिहिलं? पत्ता. कोणाचा पत्ता? जो पत्र पाठवणार आहे त्याचा पत्ता. मित्रांनो पत्ता हा इथं ओळीच्या जवळ सरळ लिहायचा पत्ता. श्री मुगले, फ्लॅट नंबर 12, शांती अपार्टमेंट, शिवाजीनगर, उस्मानाबाद, 20 एप्रिल 2026. या ठिकाणी हे पत्ता या ठिकाणी लिहिलं 20 एप्रिल 2026 च्या ऐवजी 20 एप्रिल आपण 2025 करू. 26 म्हणजे ते लयच पुढे जाईल विषय. ओके. त्याच्यानंतर डिअर राहुल, राहुल तुमचा जो भाऊ आहे त्याला तुम्ही पत्र लिहिता. डिअर राहुल. झालं? आता त्याच्यानंतर तारीख टाकायला विसरू नका मित्रांनो. तारीख जी आहे व्यवस्थित काळजीपूर्वक टाका. आणि त्याच्यानंतर एक ओळ सोडून डिअर राहुल लिहा. आणि परत एक ओळ सोडून मित्रांनो, जर तुम्ही इन्फॉर्मल लेटर लिहित असाल, तर हा ग्रीन कलरचा जो पार्ट आहे जसाच्या तसा तुम्ही लिहा मित्रांनो. लक्षात घ्या. आय रिसीव्ह युअर लेटर ऑन मंडे. आय ग्लॅड टू रीड इट. आय एम फाईन हिअर. डोंट वरी अबाउट मी. हाऊ आर यू? हा जो भाग आहे तो प्रत्येक पत्रामध्ये म्हणजे पहिला जो पॅराग्राफ आहे पत्राचा, त्याच्यामध्ये तुम्ही ह्या 1, 2, 3, 4 आणि 5 ओळी तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. 5 ओळी. 5 ओळी या पॅराग्राफमध्ये लिहा. म्हणजे कुठलंही पत्र आलं तुमचं इन्फॉर्मल, तर त्याच्यामध्ये तुम्ही एवढा भाग लिहू शकताय. त्याच्यानंतर पुढच्या पॅराग्राफमध्ये काय करायचं आहे, ही एक ओळ लिहायची. आय एम रायटिंग टू अ लेटर फॉर अ स्पेशल पर्पज. आय एम रायटिंग टू अ लेटर फॉर अ स्पेशल पर्पज. मी जे पत्र लिहित आहे एका स्पेशल कारणासाठी मी तुम्हाला हे पत्र लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग तो पत्राचा जो विषय आहे, की बाबा कशाच्या संदर्भात, चित्रकलाच्या संदर्भातली एक मी जाहिरात वाचली आणि त्या अनुषंगाने मी तुला हे पत्र लिहित आहे, की बाबा आय हॅव रीड अन ॲडव्हर्टाइजमेंट अबाउट अ मॅरेथॉन ड्रॉइंग कॉम्पिटिशन अँड आय थिंक यू शुड डेफिनेटली पार्टिसिपेटेड इन इट. आणि मला असं वाटतंय की तू 100% त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलं पाहिजे. ओके, असं लिहायचं आणि पुढे सगळं पत्र लिहायचं. ते मी पुढे दाखवतो तुम्हाला. सगळं पत्र लिहायचं. पहिला मी तुम्हाला फॉर्मॅट समजून सांगतोय. कारण फॉर्मॅट समजल्याशिवाय आपली गाडी पुढे जाणार नाही. फॉर्मॅटमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट पत्ता, डिअर राहुल, पत्ता कोणाचा? जो पत्र पाठवणार आहे त्याचा पत्ता, श्री मुगले. आणि त्याच्यावर मुगले आझम नाही बाबा, नुसता श्री आहे. श्री मुगले आहे, नाहीतर लिहाल मुगले आझम लिहाल पुढे. त्याचा पत्ता, तारीख, नंतर डिअर एक ओळ सोडून डिअर राहुल. वडिलांना असेल तर डिअर फादर, डिअर पप्पा. नंतर एक ओळ सोडून आय रिसीव्ह युअर लेटर ऑन मंडे. आय ग्लॅड टू रीड इट. आय एम फाईन हिअर. यू डोंट वरी अबाउट मी. हाऊ आर यू? तुम्ही कशा आहात? आणि नंतर लिहायचं आय एम रायटिंग टू अ लेटर फॉर अ स्पेशल पर्पज आणि ते कारण लिहायला सुरुवात करायची. आणि सगळं पत्र लिहून झालं ना, तर शेवटी एक वाक्य हे चिपकवायचं. कन्वे माय बेस्ट रिगार्ड टू एल्डर्स अँड बेस्ट विशेस टू चिंटू. गिव्ह माय लव्ह टू ऑल किंवा गिव्ह माय लव्ह टू ऑल किंवा या दोघांपैकी काहीतरी लिहू शकता. गिव्ह माय लव्ह टू ऑल एवढं लिहिलं तरी चालेल किंवा हे वाक्य लिहा. कन्वे माय बेस्ट रिगार्ड टू एल्डर्स अँड द बेस्ट विशेस टू चिंटू असं लिहा किंवा हे वाक्य लिहा. गिव्ह माय लव्ह टू ऑल. ओके. आणि प्लीज राईट मी अँड टेल मी युअर डिसिजन. हे एक वाक्य तुम्ही लिहू शकता. कुठलंही पत्र आलं तरी त्या पत्रामध्ये हे वाक्य लिहू शकता. आणि नंतर युअर लव्हिंग श्री मुगले. ठीक आहे. आता ह्या मधल्या भागामध्ये नेमकं काय लिहिलं पाहिजे ते बघा. आता परत आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी बघू. पहिलं बाबा तुम्ही तुमचा पत्ता लिहिला. नंतर डिअर अंकल लिहिलं. डिअर अंकल नाही, डिअर राहुल आहे इथं. चुकून अंकल झालेलं आहे. बाय प्रिंटिंग मिस्टेक. बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. डिअर राहुल. राहुलला पत्र लिहितो आपण. कॉमा द्या. एक ओळ सोडून आय रिसीव्ह युअर लेटर ऑन मंडे. आय ग्लॅड टू रीड इट. आय एम फाईन हिअर. यू डोंट वरी अबाउट मी. आणि हाऊ आर यू? झालं प्रश्नचिन्ह. नंतर आय एम रायटिंग टू अ लेटर फॉर अ स्पेशल पर्पज. आय हॅव रिसीव्ड. आता बघा हा जो पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण लिहायचा. तर या पुढच्या भागामध्ये काय लिहायचं, की बाबा बघा आय एम रायटिंग टू अ लेटर फॉर अ स्पेशल पर्पज. आय हॅव रीड अन ॲडव्हर्टाइजमेंट अबाउट अ मॅरेथॉन ड्रॉइंग कॉम्पिटिशन अँड आय थिंक यू शुड डेफिनेटली पार्टिसिपेटेड इन इट. आणि मला असं वाटतंय की तू डेफिनेटली यामध्ये सहभागी व्हावं. झाल्यानंतर परत एक ओळ सोडून पुढचा पॅराग्राफ. आता इथं परिच्छेद सोडायची गरज नाही 2 इंचचा. डायरेक्ट या ठिकाणी इथं तुम्हाला पुढचं लिहायचा मुद्दा. बाबा ही जी स्पर्धा आहे ती कशा संदर्भात आहे बघा. द कॉम्पिटिशन विल बी हेल्ड ऑन 25th एप्रिल फ्रॉम 10 to 5 PM. म्हणजे कॉम्पिटिशन कधी होणार आहे, कुठं केव्हा होणार आहे ते दिलंय. आणि ॲट द इंडोर स्टेडियम उस्मानाबाद. आणि कुठं होणार ते सुद्धा लिहिलं. पुढे इट इज ओपन फॉर स्टुडंट ऑफ द एज ग्रुप 6 to 12 इयर्स. सो यू आर परफेक्टली एलिजिबल टू टेक पार्ट. त्याच्यामुळे तू एलिजिबल आहे याच्यामध्ये, कारण 6 ते 12 वर्षासाठीची लोक हे पार्टिसिपेट होऊ शकतात. The best part is that there is no entry fee, but prior registration is compulsory. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चांगली गोष्ट म्हणजे काय, इथं कुठल्याही प्रकारची एंट्री फी नाहीये, परंतु रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. पुढे एक्साइटिंग प्राइज विल बी गिव्हन टू विनर्स. एक्साइटिंग गोष्ट म्हणजे कुठली बाबा, प्राइज जे आहे ते खूप चांगले आहेत. काय बाबा,
द फर्स्ट प्राइज इज स्कूटी, द सेकंड प्राइज इज अ बायसिकल अँड द थर्ड प्राइज इज स्केटिंग शूज आहे. इजंट इट अमेझिंग? हे किती अमेझिंग आहे. ओके, इवन इफ यू डू नॉट विन, यू विल गेन एक्सपिरियन्स अँड कॉन्फिडन्स. जर तू जिंकला नाही तरी तुला एक्सपिरियन्स मिळेल, चांगला कॉन्फिडन्स सुद्धा मिळेल, आत्मविश्वास मिळेल. रिमेंबर टू कॅरी युअर ओन कलर अँड पेपर फॉर द कॉम्पिटिशन. एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुला तुझे कलर आणि पेपर सोबत घेऊन जायचं आहे. ओके, पुढे ड्रॉइंग इज युअर फेवरेट हॉबी अँड यू ऑलवेज मेक ब्युटिफुल पेंटिंग. ड्रॉइंग हा तुझा चांगला छंद आहे आणि तू नेहमी चांगल्या प्रकारचे पेंटिंग्स करतोस. दिस इज अ ग्रेट चान्स टू शो युअर टॅलेंट अँड क्रिएटिव्हिटी. ही एक चांगली संधी आहे तुझं टॅलेंट आणि तुझी क्रिएटिव्हिटी दाखवण्यासाठी. आय एम शुअर यू विल डू बेस्ट. ओके, आणि टॉक टू आई अँड बाबा अबाउट रजिस्टरिंग युअर नेम सून. आई बाबांना तू सांग तुझ्या रजिस्ट्रेशनच्या संदर्भात नाव लवकर रजिस्ट्रेशन करून घे. डोंट मिस दिस गोल्डन अपॉर्च्युनिटी. ही जी काही सोनेरी अपॉर्च्युनिटी आहे ती अजिबात तू सोडू नकोस. तर अशा प्रकारे बाकीचा भाग आपल्याला लिहायचा आहे, मधला भाग. आणि नंतर परत शेवट करताना हे वाक्य जसं आहे तसं गिव्ह माय बेस्ट रिगार्ड टू एल्डर्स अँड बेस्ट विशेस टू चिंटू किंवा गिव्ह माय लव्ह टू ऑल लिहा. आणि प्लीज राईट मी अँड टेल मी अबाउट युअर डिसिजन युअर लव्हिंग श्री मुगले. विषय संपला. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे पत्र लिहिता येईल. हे कुठलं पत्र झालं? इन्फॉर्मल लेटर. आता फॉर्मल लेटर जर लिहायचं झालं तर ते कसं लिहिणार? फॉर्मल लेटर तुम्हाला कोणाला लिहायचंय ते बघा. पहिली गोष्ट याच्यामध्ये जर पाहिलं, आता फॉर्मल लेटर आपण या ठिकाणी बघूयात. फॉर्मल लेटर कोणाला लिहायचं तुम्हाला? या ठिकाणी बघा, ऑर्गनायझर कोण आहे? हे बघा, हा द मॅनेजर, एकता फाउंडेशन, उस्मानाबाद 413606 आणि तो नंबर आहे. मग या ठिकाणी आपण काय लिहिणार? सगळ्यात पहिली गोष्ट तुमचा पत्ता लिहिणार बाबा. श्री मुगले. श्री मुगले लिहिला. श्री मुगले लिहिलं, तुमचं नाव लिहिलं, पत्ता लिहिला. ओके. त्याच्यानंतर एक ओळ सोडून टू लिहा आणि टूच्या खाली हा पत्ता लिहा बाबा, द मॅनेजर, कॉमा द्या टूच्या खाली आणि द मॅनेजर लिहायचं. एकता फाउंडेशन उस्मानाबाद हे सगळं लिहिलं. त्याच्यानंतर एक ओळ सोडून सब्जेक्ट लिहायचं. काय सब्जेक्ट आहे बाबा? टू रजिस्ट्रेशन अबाउट इन्क्वायरी अबाउट रजिस्ट्रेशन काय असेल ते. आणि नंतर मग डिअर सर किंवा रिस्पेक्टेड सर, मॅडम असं लिहून मग पत्र लिहायला सुरुवात करायची. तर आता हे पत्र बघा आपण डिटेलमध्ये बघूयात. जर तुम्हाला फॉर्मल लेटर लिहायचं झालं तर फॉर्मल लेटर पण चांगलं असतं. त्याच्यामध्ये जास्त मार्क मिळण्याची शक्यता असते बघा. फॉर्मल लेटरमध्ये पण सुरुवातीला तुमचा पत्ता, जो पत्र पाठवतो त्याचा पत्ता लिहायचा. त्याच्यानंतर टू लिहून ज्याला पत्र पाठवायचं त्याचा पत्ता लिहिला आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहिलं, रजिस्ट्रेशन फॉर मॅरेथॉन ड्रॉइंग कॉम्पिटिशन हे लिहिलं आणि त्याच्यानंतर एक ओळ सोडून रिस्पेक्टेड सर आणि मॅडम लिहायचं आणि मग पत्र लिहायला सुरुवात करायची. आणि पत्र लिहिताना मित्रांनो एक लक्षात घ्या, काही गोष्टी कॉमन आहे तुम्हाला याच्यामध्ये, की ज्या गोष्टी बघा, हे पहिला जो पॅराग्राफ तुम्ही नीट बघा. आय हॅव रीड युअर ॲडव्हर्टाइजमेंट अबाउट द ड्रॉइंग कॉम्पिटिशन पब्लिश्ड इन XYZ newspaper. I am very happy to know about this activity and I would like to participate in it. Therefore, I am writing this letter to register my name and get some more information about the event. आता हा पॅराग्राफ तुम्ही पाठ करून ठेवा जर तुम्हाला फॉर्मल लेटर लिहायचं असेल तर. बघा कुठलंही असेल, आता लेटर जर फॉर्मल असेल तर बघा या ठिकाणी समर कॅम्प असतंय किंवा कुठेतरी कॉम्प्युटरचा क्लास जॉइन करायचा असतोय. आता या ठिकाणी तुमची कॉम्पिटिशनला तुम्हाला जायचं आहे. तर कुठलीही ॲडव्हर्टाइजच असते. मग पहिलं वाक्य हे कंपल्सरी तुम्ही कुठल्याही याच्यात लिहू शकताय, कुठल्याही लेटरमध्ये, की बाबा आय हॅव रीड युअर ॲडव्हर्टाइजमेंट अबाउट द ड्रॉइंग कॉम्पिटिशनच्या ऐवजी अबाउट द समर कॅम्प, अबाउट द कॉम्प्युटर क्लास, अबाउट द XYZ क्लास. ओके. पब्लिश इन XYZ न्यूजपेपर. XYZ न्यूजपेपरच्या ऐवजी तुम्ही लिहू शकता लोकमत न्यूजपेपर, काही असेल. फक्त इथं ड्रॉइंग कॉम्पिटिशनच्या ऐवजी कॉम्पिटिशन बदलेल किंवा इव्हेंट बदलेल. समर कॅम्प असू शकतो. त्याचबरोबर समर ॲक्टिव्हिटी असू शकतात. त्याचबरोबर ड्रॉइंगच्या ऐवजी एसे कॉम्पिटिशन असू शकतो, इलोक्युशन कॉम्पिटिशन असू शकतं किंवा इतर कॉम्प्युटर क्लास असू शकतो. की कॉम्प्युटर क्लास असेल तर बाबा आय हॅव रीड युअर ॲडव्हर्टाइजमेंट अबाउट द कॉम्प्युटर क्लास पब्लिश इन XYZ न्यूजपेपर. आय एम व्हेरी हॅपी टू नो अबाउट दिस ॲक्टिव्हिटी अँड आय वुड लाईक टू पार्टिसिपेट इन इट. किंवा आय एम व्हेरी हॅपी टू नो अबाउट दिस क्लास लिहा, मग क्लास असेल एखादा तर. अँड आय वुड लाईक टू पार्टिसिपेट इन इट. आय वुड लाईक टू जॉइन वगैरे असेल, असे शब्द तुम्ही वापरा. आणि नंतर मग हा पॅराग्राफ तुम्ही लिहिला. त्याच्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो मेन मुद्दा आहे तो या ठिकाणी तुम्ही लिहू शकताय, की आय बिलॉंग टू 13 to 16 इयर एज ग्रुप अँड आय एम इंटरेस्टेड इन टेकिंग पार्ट इन द मॅरेथॉन ड्रॉइंग कॉम्पिटिशन. माझं वय जे आहे ते 13 ते 16 वर्ष आहे आणि मला इच्छा आहे की या कॉम्पिटिशन मध्ये सहभागी व्हायचं आहे. ओके. कॉम्पिटिशन टू बी हेल्ड ऑन 25th April फ्रॉम 10 to 5 AM ॲट इंदोर, उस्मानाबाद. आय अंडरस्टँड दॅट पीरियड रजिस्ट्रेशन इज मॅन्डेटरी. मला माहिती आहे की रजिस्ट्रेशन आपल्या इथं खूप मॅन्डेटरी आहे अँड देअर इज नो एंट्री फी. आणि इथे एंट्री फी पण नाहीये. काइंडली इन्फॉर्म मी अबाउट द
रजिस्ट्रेशन प्रोसिजर अँड कन्फर्म माय एंट्री. आणि मला जी रजिस्ट्रेशनची प्रोसिजर आहे ती काय आहे नेमकी त्या संदर्भात मला सांगा आणि माझं रजिस्ट्रेशन जे आहे ते कन्फर्म करा. आता दुसरी गोष्ट, आय वुड अल्सो लाइक टू नो वेदर द पार्टिसिपंट्स विल रिसीव्ह अ सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन. मला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की जी लोक पार्टिसिपेशन करतील, जे विद्यार्थी चित्रकले स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे, त्यांना सहभागी प्रमाणपत्र मिळणार आहे का, सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन मिळणार आहे का. प्लीज इन्फॉर्म मी अँड इन्फॉर्म मी इफ इफ स्नॅक्स ऑर रिफ्रेशमेंट विल बी प्रोव्हाइड ड्युरिंग द डे. फक्त मला हे पण इन्फॉर्म करा की या कार्यक्रमामध्ये, या स्पर्धेमध्ये दिवसभरामध्ये जी लोक स्पर्धेत भाग घेणार आहे त्यांना नाश्ता किंवा रिफ्रेशमेंट मिळणार आहे का. आय वुड अल्सो लाईक टू इन्क्वायर अबाउट सीटिंग अरेंजमेंट फॉर पॅरेंट. पालकांच्या बसण्याची व्यवस्था कुठे असणार आहे या संदर्भात सुद्धा मला माहिती हवी आहे. आणि काइंडली लेट मी नो इफ एनी डॉक्युमेंट आर रिक्वायर्ड ॲट द टाइम ऑफ रिपोर्टिंग. आणि मला हे सुद्धा कळवा की कुठल्या कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट घेऊन यायचे, आधार कार्ड असेल किंवा शाळेचा दाखला असेल, एलसी असेल, नेमकं काय घेऊन यायचं ते सांगा या स्पर्धेला, डॉक्युमेंट कुठल्या. आणि नंतर शेवटी लिहा थँक्यू युअर्स फेथफुली श्रेया मुगले किंवा श्री मुगले. तिकडे श्री असेल तर श्री, श्रेया असेल तर श्रेया, जे काय नाव असेल ते लिहायचं. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला पत्र लिहायचं. तर तुमच्या लक्षात आलं असेल की पत्र कशा प्रकारे आपण लिहू शकतो. पत्रानंतरचा पुढचा भाग आहे डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंग बघा, डायलॉग रायटिंग मध्ये कसं असतं, क्वेश्चन नंबर 5B जो आहे त्याच्यामध्ये B1 आणि B2 म्हणजे डायलॉग रायटिंग किंवा तुम्हाला स्पीच तयार करा, ड्राफ्टिंग स्पीच, या दोघांपैकी एक काहीतरी लिहायचं असतं. तर आता आपण डायलॉग रायटिंग जे आहे ते आपण या ठिकाणी बघून घेऊयात. बघा, डायलॉग रायटिंगचा जर विचार केला तर B1 हा जो भाग आहे तो डायलॉग रायटिंगचा असतो आणि याच्यामध्ये साधारणतः 3 ऍक्टिव्हिटी असतात, 3 प्रश्न असतात डायलॉग रायटिंग मध्ये. पहिला जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये जंबल सेंटेन्स दिलेले असतात, 4 वाक्य दिली असतात, तर त्याला क्रमाने लिहायचे. दुसरा जो प्रश्न असतो त्याच्यात 2 वाक्य दिलेले असतात, म्हणजे एक वाक्य दिलेलं असतं, एक वाक्य पूर्ण करा, दुसरं दिलं, तिसरं पूर्ण करा, अशा प्रकारे असतो. आणि तिसरा जो प्रश्न याच्यामध्ये असतो त्याच्यामध्ये एक विषय दिला असतो, बाबा इम्पॉर्टंट ऑफ एन्व्हायरमेंट असेल किंवा इम्पॉर्टंट ऑफ एज्युकेशन असेल, या विषयाच्या संदर्भात 2 व्यक्तींमधला संवाद लिहा, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला असतो आणि तो 3 मार्काला असतो. तर आता ही नेमका प्रश्न काय असतो तो आपण समजून घेऊयात. बघा इथं, बघा हा काय प्रश्न आहे, प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्स, 1 मार्कला आहे. इथं एक पैकी 1 मार्क मिळू शकतात. बघा, हॅव यू वॉच टुडेज मॅच, रोहित शर्मा हिट्स द सेंचुरी अँड हू स्कोर्ड सेंचुरी टुडे, यस आय हॅव. इथं शक्यतो आहे ना जास्तीत जास्त प्रश्न असतात. आता याच्यामध्ये 2 प्रश्न असतील आणि 2 उत्तरं जर असतील तर मला काय करायचंय, पहिला कधीही प्रश्न असतो, उत्तर पहिलं नसतं. पहिला प्रश्न म्हणजे काय, की तुमच्याकडे बघा या ठिकाणी हा जो हा एक प्रश्न आहे आणि हा एक प्रश्न आहे. या दोघांमधलं एक सेंटेन्स पहिला असणार आहे. या दोघांमधला प्रश्न एक पहिला असणार आहे. एकदा पहिला भेटला की दुसरा आरामात भेटतो बघा. आता हॅव यू वॉच टुडेज मॅच, पहिला शब्द येईल, पहिला प्रश्न येईल का हू स्कोर्ड सेंचुरी टुडे, पहिलं येईल. तर पहिलं मित्रांनो हे येणार आहे, हॅव यू वॉच टुडेज मॅच, तुम्ही आजची मॅच बघितली का. जर याचं उत्तर जर हो असेल तर विचारलं जाईल की बाबा रोहित कोणी सेंचुरी मारली, बरोबर. पहिला प्रश्न असेल हॅव यू, पहिलं वाक्य असेल हॅव यू वॉच टुडेज मॅच. ओके. आता याचं उत्तर काय असलं पाहिजे, रोहित शर्मा हिट सेंचुरी असलं पाहिजे का येस आय हॅव, येस आय हॅव असलं पाहिजे, म्हणजे हा 2 नंबरला जाईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, हू स्कोर्ड सेंचुरी टुडे, मग बाबा हा 3 नंबरला सेंटेन्स लिहा आणि मग येईल रोहित शर्मा हिट सेंचुरी टुडे, हा 4 नंबरला. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता हे आकडे नाही टाकायचे, तुम्हाला उत्तर लिहिताना आन्सर लिहायचंय आणि त्या आन्सर मध्ये तुम्हाला खाली लिहायचंय, बघा आन्सर लिहायचं व्यवस्थित उत्तर, आणि त्याच्यामध्ये खाली लिहायचं बाबा पहिलं तुमचं काय असणार आहे या ठिकाणी, पहिला तुम्हाला या ठिकाणी असणार आहे बाबा दुसरा सेंटेन्स असेल रोहित शर्मा, नाही सॉरी, पहिला काय असणार तुमचा, पहिला सेंटेन्स असणार आहे की बाबा हॅव यू वॉच वॉच टुडेज मॅच. ओके, असं लिहिलं तुम्ही, झालं प्रश्न. आणि त्याच्यानंतर कुठला असणार आहे बाबा, त्याच्यानंतर हे दुसरं चौथं असणार आहे यस, इथं लिहिणार बाबा यस, यस कॉमा आय हॅव. आणि नंतर मग तिसरा जो त्याच्यानंतरचा काय असणार आहे बाबा तुमचा, हा तिसरा सेंटेन्स असणार आहे बाबा, हू स्कोर्ड सेंचुरी, हू स्कोर सेंचुरी टुडे, झालं प्रश्नचिन्ह. आणि त्याच्यानंतर उत्तराला बाबा तुमचा हा दुसरा पॉईंट आहे, तो उत्तर लिहायचा रोहित शर्मा हिट्स द सेंचुरी वगैरे काय असेल ते. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न खूप सोपा असतो, इथे तुम्हाला आरामात मार्क मिळू शकतात, 1 मार्क. ओके. पुढचा बघा, याच्यातला पुढचा प्रश्न पण खूप सिंपल असतो. पुढच्या प्रश्नामध्ये बघा आपल्याला काय दिले, पुढच्या प्रश्नात आपल्याला दिले कंप्लीट द डायलॉग. आता इथे डायलॉग आपल्याला पूर्ण करायचे असतात, जसं की इथं दिलंय की डू यू लाईक सिंगिंग, तुम्हाला गाणं म्हणायला आवडतं का. उत्तर काय, येस आय लाईक
यस नका लिहू नुसतं. पहिलं यस लिहा आणि नंतर कॉमा द्या. आय लाइक, आय लाइक, आय लाइक सिंगिंग, आय लाइक सिंगिंग. ओके. आय लाइक सिंगिंग. आय लाइक सिंगिंग पूर्णविराम दिला. हू इज युअर फेव्हरेट सिंगर? मग इथे लिहायचं माय फेव्हरेट सिंगर इज, माय फेव्हरेट सिंगर इज XYZ काहीतरी नाव लिहा. माय फेव्हरेट फेव्हरेट सिंगर इज लता मंगेशकर, मोहम्मद रफी, अरिजित सिंग जे काही असेल ते तुम्ही लिहू शकताय. ओके. पुढचा प्रश्न बघा एकदम सोपा आहे मित्रांनो. इथं हा प्रश्न इथे पण तुम्हाला 1 मार्क आरामात मिळू शकतायत. ओके. पुढचा तिसरा प्रश्नामध्ये जरा गडबड होऊ शकते. तिसरा प्रश्न 3 मार्काला आहे. पहिले 2 प्रश्न 1-1 मार्काचे 2 मार्क झाले. तिसरा जो प्रश्न आहे तो आपल्याला 3 मार्काचा आहे. याच्यामध्ये काय बाबा, राइट द डायलॉग बिटवीन हेडमास्टर अँड स्टुडंट हू हॅज लॉस्ट हिज किंवा हर बायसिकल फ्रॉम स्कूल कॅम्पस. राइट मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंज. म्हणजे एका विद्यार्थ्याची सायकल हरवलेली आहे शाळेच्या कॅम्पसमधून आणि तो हेडमास्टरकडे जातोय कंप्लेंट करायला आणि मग त्या दोघांमधला संवाद आपल्याला इथे लिहायचा आहे. मग याच्यामध्ये मिनिंगफुल किती बाबा 6 एक्सचेंज असले पाहिजे. मग तुम्ही काय करायचं? पहिले इथे लिहायचं स्टुडंट. स्टुडंटचं नाव समजा राम आहे. झालं. नंतर हेडमास्टर लिहिलं. हेडमास्टर. त्याच्या नंतर परत रामचा राम झाला, हेडमास्टर झाला. परत या ठिकाणी राम. ओके. परत या ठिकाणी हेडमास्टर. बरोबर. परत राम आला आणि परत आपला आला हेडमास्टर. तर अशा प्रकारे 6 तुम्हाला सेंटेन्स. 3 रामची वाक्य, 3 हेडमास्टरची. आता उदाहरणार्थ बाबा काय म्हटला, राम काय म्हटला, सर किंवा बाबा मे आय कम इन सर? बोलला हेडमास्टर, येस डिअर व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? येस डिअर व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? मग राम म्हणणार की सर आय हॅव लॉस्ट माय बायसिकल फ्रॉम स्कूल कॅम्पस. मग हेडमास्टर म्हणतो, ओ इट्स अ रिअली व्हेरी बॅड. वेअर वेअर वॉज यू पार्क युअर बायसिकल? मग हेडमास्टर म्हणतील कुठे तुझी बायसिकल पार्क केली? मग राम म्हणन इन लेफ्ट इन फ्रंट ऑफ अवर स्कूल गेट. ओके. आपल्या स्कूल गेटच्या समोरच. मग हेडमास्टर म्हणतो, ओ इट्स अ सिक्युअर प्लेस. ओके. सो वी विल चेक द सीसीटीव्ही कॅमेरा अँड वी फाइंड आउट द थीफ. अशा प्रकारे तो म्हणन आणि नंतर परत राम म्हणन थँक यू सो मच सर. संपला विषय. 7वा अजून एक एक्स्ट्रा आला तर काय फरक पडतोय? तर अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांनो हे एक्सचेंज तुम्हाला तयार करता आलं पाहिजे. जसं की या ठिकाणी इथं आपण तयार केलेलं आहे. तुमच्या भाषेमध्ये लिहा. थोडं चुकलं-बिकलं तरी चालेल ना, काय होतंय? चुकलं थोडंसं चालेल, पण काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करा. इथं काय बाबा आन्सर हेडमास्टर, येस डिअर व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? राम म्हणतोय, सर आय हॅव लॉस्ट माय बायसिकल फ्रॉम स्कूल कॅम्पस. हेडमास्टर म्हणतो, ओह इट्स रिअली बॅड. व्हेअर वॉज युअर बायसिकल पार्क? तुझी बायसिकल कुठं पार्क केली होती? मग राम म्हणतोय, इट वॉज ॲट द लेफ्ट ऑफ द स्कूल एंट्रन्स. स्कूल एंट्रन्सच्या बाबा लेफ्ट साइडला मी केली होती. हेडमास्टर, दॅट सिक्युअर प्लेस. वी विल सी सीसीटीव्ही कॅमेरा अँड फाइंड आउट द थीफ. डोंट वरी. आणि थँक यू सो मच म्हणतोय राम. अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांनो हा भाग तुम्हाला करता आला पाहिजे. तर हा जो आहे तुमचा रायटिंग स्किलचा डायलॉग रायटिंगचा भाग, ज्याच्यात तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. डायलॉग रायटिंग आणि याला तुम्हाला एक ऑप्शन आहे स्पीच रायटिंग. एक तर तुम्ही डायलॉग रायटिंग करा किंवा स्पीच रायटिंग करा. दोघांपैकी एक काहीतरी करा. तर आता आपण काय करतो स्पीच बघूया. स्पीच कशाप्रकारे? तर डायलॉग रायटिंग तुम्हाला समजलं असेल. आता ड्राफ्टिंग स्पीच म्हणजे बघा तुम्हाला एक विषय दिला जातो त्याच्यावरती स्पीच ड्राफ्ट करा. जे तुम्हाला बोलायचंय कुठेतरी बाबा भाषण स्पर्धेमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचंय किंवा कुठेतरी शाळेतल्या तुमच्या कॉलेजच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला स्पीच द्यायचं आहे. तर ते स्पीच तुम्हाला ड्राफ्ट करायचं आहे. तर त्याच्यासाठी ऑलरेडी काही मुद्दे दिले जातात. उदाहरणार्थ बघा याच्यामध्ये लक्षात घ्या. पहिली गोष्ट भाषणाची सुरुवात दिलेल्या विषयाचे शीर्षक देऊन भाषणाची सुरुवात करावी. म्हणजे सुरुवातीला टायटल लिहायचंय. ज्यावेळेस तुम्ही स्पीच ड्राफ्ट करता तर टायटल लिहा त्याला 1 अर्धा मार्क असतो. त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण काही उदाहरणांचा वापर करून विषय रंगवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर जो काही विषय तो रंगवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर भाषणाचा योग्य रीतीने समारोप करावा. संपूर्ण भाषणाचा मसुदा 3 परिच्छेदामध्ये तुम्ही लिहिला पाहिजे. ठीक आहे. आता आपण जाऊयात पुढे थोडंसं. बघा एक प्रश्नच बघूयात. बघा ड्राफ्टिंग अ स्पीच. इमॅजिन दॅट यू आर द जनरल सेक्रेटरी ऑफ युअर स्कूल कल्चरल कमिटी. तुमची शाळेची जी कल्चरल कमिटी आहे तिचे तुम्ही जनरल सेक्रेटरी आहात. ओके. त्याच्यानंतर राईट अ स्पीच ऑन द ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड. तुम्हाला ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड याच्यावरती तुम्हाला काय लिहायचं आहे स्पीच द्यायचं आहे याच्यावरती आणि ते स्पीच तुम्हाला आता ड्राफ्ट करा. मार्च 2022 ला आलेला प्रश्न. याच्यात काय दिलंय? काय मुद्दे आहेत ते जरा नीट समजून घ्या. मुद्दे समजून घ्या. ट्री गिव्हज अस फ्लॉवर, फ्रुट्स, वूड, शेड अँड ऑक्सिजन. झाडे आपल्याला काय देतात? फळे, फुले त्याचबरोबर आपल्याला देतात सावली देतात आणि ऑक्सिजन देतात. ओके. प्राणवायू देतात. ट्रीज मेंटेन द बॅलन्स ऑफ नेचर. आपला जो निसर्ग आहे त्या निसर्गाचा समतोल झाडे राखण्याचा प्रयत्न करतात.
इट इज एव्हरीवन्स रिस्पॉन्सिबिलिटी टू सेव्ह ट्रीज. झाडं वाचवण्याची ही जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे. प्लांट मोर ट्रीज, सेव्ह मोर लाईव्हज. जास्तीत जास्त झाडे लावा आणि जास्तीत जास्त जीवन जगवा. पुढे आहे ॲड युअर ओन पॉइंट्स आणि त्याच्यानंतर तुम्ही बाकी तुमचे पॉइंट वापरू शकता. पण तुमचे पॉइंट वापरण्या अगोदर हे सगळे पॉइंट कव्हर झाले पाहिजे आणि तुम्ही तुमचे पॉइंट वापरले पाहिजे. नाहीतर हे पॉइंट बाजूला राहिले आणि तुम्ही तुमचंच मत मांडताय वेगळं काहीतरी, तसं नको. पहिले हे 4 पॉइंट क्लिअर करा किंवा क्लिअर होतात की नाही ते बघा. ओके, ते महत्वाचं आहे. आता या भाषणाची सुरुवात करताना पहिलं आपण टायटल दिलं, की बाबा द ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड. त्याच्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या, इथे तुम्हाला पहिला जो भाग आहे हा तुम्ही सगळ्यांमध्ये जसा तसा वापरा. कसा? रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड. रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर अँड माय डिअर फ्रेंड. आणि हा पुढचा पॅराग्राफ पण सेम वापरू शकता तुम्ही, बरोबर का? अ व्हेरी गुड मॉर्निंग टू वन, ऑल अँड ऑल. सगळ्यांना गुड मॉर्निंग. इट इज अ ग्रेट ऑनर फॉर मी टू स्टँड बिफोर यू अँड शेअर माय थॉट ऑन दिस इम्पॉर्टंट टॉपिक. आय होप यू विल लिसन केअरफुली अँड अंडरस्टँड द इम्पॉर्टंट ऑफ व्हॉट आय एम गोइंग टू से. हे हा पण पॅराग्राफ तुमचं कुठलाही स्पीच आला, कुठलाही, हा एवढा भाग तुम्ही सेम वापरा. कुठल्याही याच्यामध्ये एवढा भाग तुम्ही वापरा. पाठच करून ठेवा. तुमच्यासाठी हा स्पेशल बनवलाय मी, स्पेशल भाग. हा भाग तुम्ही कुठलाही आला ना, तुमचा कुठलाही विषय आला, इथपर्यंत सेम लिहायचं. पहिल्या पॅराग्राफमध्ये एवढा भाग लिहा आणि त्याच्यानंतरचा पॅराग्राफ सुरू करताना टुडे आय एम गोइंग टू स्पीक ऑन द टॉपिक ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड. मित्रांनो, हा जो एवढा भाग आहे याच्यामध्ये टुडे आय एम गोइंग टू स्पीक ऑन ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड किंवा इन्व्हायरमेंट, इम्पॉर्टंट ऑफ इन्व्हायरमेंट, इम्पॉर्टंट ऑफ एज्युकेशन, टीचर्स डे, इंडिपेंडन्स डे, जो काही विषय असेल तो इथं डबल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये लिहायचा. एवढा भाग सेम तुम्ही लिहू शकताय. टुडे आय एम गोइंग टू स्पीक ऑन द टॉपिक पर्यंत सेम आहे. फक्त इथं टॉपिकचं नाव बदला, नंतर त्या तुमच्या ज्या प्रश्नामध्ये जे मुद्दे दिलेत ते मुद्दे इथे टाका, की ट्रीज आर व्हेरी युजफुल फॉर अस. दे गिव्ह अस फ्लॉवर्स, फूड, वूड and cool shade. Most important, they give us oxygen, which is necessary for our life. Without tree, life on earth is not possible. झाडांशिवाय पृथ्वीवरचं जीवन हे पॉसिबल नाहीये. अशा पद्धतीने तुम्ही पुढचे जे काही तुमच्या प्रश्नात जे मुद्दे दिले ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. ट्री हेल्प टू मेंटेन द बॅलन्स ऑफ नेचर. म्हणजे निसर्गाचा जो समतोल आहे ते राखण्याचं काम झाडे करतात. दे ब्रिंग्स रेन अँड कीप द एअर क्लीन. ते आपल्या त्यांच्यामुळे पाऊस पडतो आणि त्याचबरोबर आपलं वातावरण सुद्धा शुद्ध राहतं. दे प्रिव्हेंट सॉइल इरोजन सॉइल इरोजन अँड रिड्यूस पोल्युशन. आणि त्याचबरोबर जे आपलं प्रदूषण आहे, प्रदूषण सुद्धा थांबवण्याचं काम करतात. ट्री अल्सो गिव्ह शेल्टर टू बिल्ड्स अँड ॲनिमल्स, टू बर्ड्स अँड एलिमेंट्स. म्हणजे निवारा देतात. ॲनिमल असेल, बर्ड्स असेल, यांना निवारा द्यायचं काम कोण करताय? तर आपले झाडं करतायत. आणि पुढे बघा, इन दिस वे दे सपोर्ट द होल एन्व्हायरमेंट. बरोबर, ते सगळं एन्व्हायरमेंटला ते सपोर्ट करतात. त्याचबरोबर इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर एव्हरी पर्सन टू सेव्ह ट्री. प्रत्येक व्यक्तीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण झाडं जी आहे ती वाचवली पाहिजे. वी शुड नॉट कट ट्रीज अननेसेसरीली. आपण झाडं नाही तोडली पाहिजे. इन्स्टेंट वी शुड प्लांट मोर अँड मोर ट्री. आपण जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजेत. इफ वी प्लांट मोर ट्री वी कॅन सेव्ह मोर लिव्हज. जे तुम्ही जितकी जास्तीत जास्त झाडं लावाल तितकं जास्तीत जास्त आपण या ठिकाणी जीवन जे आहे लोकांना जगवू शकतो. त्याच्यानंतर अ ग्रीन एन्व्हायरमेंट मेक अवर वर्ल्ड ब्युटिफुल अँड हेल्दी. एकदम ग्रीन एन्व्हायरमेंट जे आहे ते आपण हरित पर्यावरण आहे, हिरवं पर्यावरण जे आहे ते आपल्या सगळ्यांना खूप चांगलं ठेवतं. पृथ्वीला किंवा आपल्या जगाला ब्युटिफुल, सुंदर आणि हेल्दी, आरोग्यदायी ठेवतं. वी कॅन सेलिब्रेट बर्थडे अँड स्पेशल डे बाय प्लांटिंग ट्रीज. तुमचा वाढदिवस असेल किंवा इतर स्पेशल डे असतील ते तुम्ही झाडे लावून साजरे करू शकताय. त्याचबरोबर स्कूल्स अँड कॉलेज शुड ऑर्गनाइज ट्री प्लांटेशन प्रोग्राम. शाळा आणि कॉलेज यांनी ट्री प्लांटेशनचे प्रोग्राम आयोजित केले पाहिजे. इफ ईच वन ऑफ अस प्लांट ॲट लीस्ट वन ट्री अँड टेक केअर ऑफ इट. म्हणजे प्रत्येक एका व्यक्तीने एक झाड लावलं पाहिजे आणि ते जगवलं पाहिजे. आवर कंट्री विल बिकम अ ग्रीनर अँड सेफर. तेव्हा आपली जी काही कंट्री आहे, आपला देश आहे, तो हिरवागार होईल आणि सेफ होईल. इन कन्क्लुजन आय वुड लाईक टू से दॅट ट्री आर अवर ट्रू फ्रेंड्स. झाडे हे आपले खरे मित्र आहेत आणि लेट्स अस प्रॉमिस टू प्रोटेक्ट देम अँड प्लांट मोर ट्री फॉर अ बेटर फ्युचर. ओके, आणि शेवटी तुम्ही लिहू शकता थँक फॉर ऑल. हे कुठलंही या ठिकाणी तुमचं भाषण असलं तर त्या प्रत्येक भाषणामध्ये आता हे शेवटची कन्फर्म. थँक ऑल फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस माय व्ह्यूज
हॅव अ नाईस डे. एवढं जे वाक्य आहे ते प्रत्येक भाषणाच्या शेवटी. भाषणाची सुरुवात कशी करायची, शेवट कसा करायचा तो सेम आहे. फक्त मधला जो भाग आहे तो तुमचा विषयानुसार बदलत जाणार आहे. ठीक आहे. यानंतरचा पुढचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याकडे आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा जो भाग आहे. याच्यामध्ये बघा 2 प्रश्न असतात. हं. व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल. हा जो प्रश्न क्रमांक तुमचा 6व्यातला ए आहे. तर याच्यामध्ये काय असतं 6व्यातला ए जो आहे A1 आणि A2. त्याच्यामध्ये एक प्रश्न असा असतो, की तुम्हाला एक चार्ट दिला जातो, ट्री डायग्राम दिला जाईल, पाय चार्ट दिला जाईल. त्याच्यावरून तुम्हाला पॅराग्राफ तयार करा किंवा तुम्हाला उलटा प्रश्न असतो, एखादा पॅराग्राफ दिला जाईल आणि त्याच्यावरून तुम्हाला चार्ट बनवा, या प्रकारचा प्रश्न येईल. ट्री डायग्राम बनवा, अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. तर आता आपण काय करू व्हर्बल टू नॉन व्हर्बलचा मुद्दा बघूयात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पॅसेज दिलेला आहे. उदाहरणार्थ हा एक पॅसेज दिलेला आहे. हा वाचायचा आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, एक हा पॅसेज वाचून याच्यापासून तुम्हाला अशा प्रकारे चार्ट बनवायचा आहे. ठीक आहे. हा पॅसेज वाचायचा आहे व्यवस्थित आणि अशा प्रकारे चार्ट बनवायचा आहे. आता पॅसेज वाचून आपण हा चार्ट जो आहे तो बनवण्याचा एक प्रयत्न करू. बघा, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मला इथे काय-काय दिलंय बघा या ठिकाणी. पहिली गोष्ट, आमिर अँड अनिता आर गुड नेबर्स. दे आर कोऑपरेटिव्ह अँड हॅव अ हॅपी फॅमिलीज. आमिर आणि अनिता यांचं कंपॅरिझन इथं आपल्याला दिलेलं आहे. त्यांचं एज काय आहे, आमिरचं काय, अनिताचं काय ते लिहायचं आहे. क्लास काय बाबा अनिता कितवीला आहे ते लिहायचं आहे. त्यांच्या फादरचे ऑक्युपेशन लिहायचे आहे, मदरचं ऑक्युपेशन लिहायचं आहे, त्यांच्यातल्या क्वालिटीज लिहायच्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या हॉबी लिहायच्या आहेत आणि त्यांचं अँबिशन्स जे आहे ते लिहायचं आहे. ते एकदम सोपं आहे बघा. इथं काय दिलंय पहिली गोष्ट बघा. आमिर आमिर अॅन 18 इयर यंग चार्प इज इन स्टँडर्ड 12. म्हणजे आमिर जो आहे तो 18 वर्षाचा आहे आणि तो 12वीला आहे. मग इथं लिहायचं 18 इयर्स आपण या ठिकाणी लिहिलं. ओके. आणि तो कुठे 12th क्लासला आहे. 12th क्लासला आहे तो. ओके झालं. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे, अनिता 16 इयर चार्मिंग गर्ल विल अपीअर फॉर हर 10th क्लास. ती 16 वर्षाची आणि 10वीला आहे. मग इथं लिहायचं 16 इयर्स. किती सोपं आहे बघा. 16 इयर्स आणि ती बाबा 10th क्लासला आहे. 10th क्लास किती सोपा विषय. एकदम सिंपल आहे. पुढे बघा फादर्स ऑक्युपेशन बघा. बोर्ड एक्झाम इज धिस इयर. या वर्षीच्या बोर्ड एक्झामला ती बसणार आहे. अनिताज फादर बघा, आमिर's फादर इज अ बिग बिझनेसमॅन. याचे फादर काय बाबा अ बिझनेसमॅन आहे. अ बिझनेसमॅन. बिझनेसमॅन, बिझनेसमॅन आहेत. आणि हिचे जे फादर्स आहेत, अनिताज फादर इज गव्हर्नमेंट ऑफिसर. अनिताचे फादर जे आहेत ते गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत. ऑफिसर. ते गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. पुढे मदरचं ऑक्युपेशन बघा. आमिर's मदर इज अ हाउसवाईफ. आमिरची जी मदर आहे ती हाउसवाईफ आहे. मग इथे लिहून टाका हाउसवाईफ. ओके. आणि अनिताची जी मदर आहे हेल्प्स हिज फादर इन देअर फॅमिली बिझनेस अल्सो. अनिताज मदर इज अ डॉक्टर. डॉक्टर आहे. तिची आई काय बाबा डॉक्टर आहे. कोणाची? अनिताची आई. अनिताची आई डॉक्टर आहे. आणि पुढे बघा, आमिर इज अ गुड स्पोर्ट्समॅन हू लाइक टू प्ले आउटडोर गेम. याला आउटडोर गेम खेळायला आवडतात. ऑन द कॉन्ट्रॅटरी अनिता लाइक टू रिमेन इंडोर गेम अँड एन्जॉय इंडोर गेम. म्हणजे एकाला आउटडोर गेम आवडतात, एकाला इंडोर गेम आवडतात. पुढे बघा, आमिर इज स्ट्रॉंग अँड डायनामिक. आता त्यांचा जर विचार केला स्ट्रॉंग आणि डायनामिक क्वालिटीज काय बाबा इथं स्ट्रॉंग आणि डायनामिक. हा आहे स्ट्रॉंग आणि डायनामिक आहे. ओके. आणि त्याचबरोबर जो स्ट्रॉंग अनिता सेन्सिटिव्ह अल्सो. अनिता सुद्धा काय सेन्सिटिव्ह आणि इथं द्यायचं तुम्ही स्ट्रॉंग आणि सेन्सिटिव्ह आहे ते लिहू शकताय. पुढे फोटोग्राफी अँड बर्ड वॉचिंग आर द इंटरेस्ट ऑफ आमिर. आमिरचा इंटरेस्ट कशामध्ये आहे? म्हणजे त्याचा छंद काय, त्याची हॉबीज काय बाबा फोटोग्राफी आणि बर्ड वॉचिंग. मग तिथं लिहायचं फोटोग्राफी आणि बर्ड वॉचिंग. आणि त्याचबरोबर इथं दिलेलं आहे अनिता स्पेंड हर टाइम इन हर हॉबीज ऑफ सिंगिंग अँड पेंटिंग. मग इथं लिहा सिंगिंग आणि पेंटिंग. अनिताची हॉबी सिंगिंग आणि पेंटिंग लिहायची. त्याच्यानंतर बघा आमिर आफ्टर हिज 12th एक्झाम वॉन्ट टू परस्यू हिज करियर इन वर्ल्ड लाईफ फोटोग्राफी. ह्याला कशामध्ये करियर करायचं वर्ल्ड लाईफ फोटोग्राफी इथं लिहा. आणि अनिता वुड लाईक टू जॉईन आर्ट स्ट्रीम आफ्टर हर बोर्ड एक्झाम. लाईक टू जॉईन आर्ट स्ट्रीम. संपला विषय. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न खूप सोपा असतो ज्याच्यात तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. त्यामुळे या प्रश्नाकडे जरा व्यवस्थित लक्ष द्या. अजून यातले आपण काही प्रश्न बघूयात या टाईपचे. बघा इथे एक प्रश्न दिलाय. अशा प्रकारे तुम्ही इथं ट्री डायग्राम बनवू शकता. हा प्रश्न बघा. त्याचबरोबर इथे तुम्ही बघा या पद्धतीने हिस्ट्री ऑफ पी-ओ-पी आणि ॲडव्हेंचर्स ऑफ ॲडव्हांटेजेस ऑफ पी-ओ-पी हा एक जरा बघून घ्या प्रश्न.
इथं बघा त्या प्रश्नाचं इथं उत्तर पण मी दिलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर पण बघा इथं पुढे दिलेलं आहे. इथे बघा इथं पुढे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आहे. इथं बाबा पी-ओ-पीचे हिस्ट्री ऑफ पी-ओ-पी आणि ॲडव्हान्स स्टेज ऑफ पी-ओ-पी आपण दिलेला आहे. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. किंवा मित्रांनो आणखी एक प्रश्न येऊ शकतो, की हा वेगळा प्रश्न आहे थोडासा. हा यावर्षी जर आला, तर या प्रश्नात तुम्हाला कसेही 5 पैकी 5 मार्क मिळतील. बघा काय डोज किंवा डोंट सारखा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. याच्यामध्ये डोज म्हणजे काय? जे बघा वी मस्ट प्लांट मोर ट्रीज इथं ज्या काही गोष्टी दिल्यात. त्याच्यामध्ये डोज म्हणजे काय? ज्याच्यामध्ये नॉट नाहीये ज्या वाक्यामध्ये, त्याला डोजमध्ये लिहायचं आणि ज्यांच्यात नॉट आहे त्याला डोंटमध्ये. आता बघा पहिलं जे वाक्य आहे, हे काय बाबा होकारार्थी वाक्य त्यांना इथं, की वी मस्ट प्लांट मोर ट्रीज इथं नो नाहीये किंवा नेव्हर नाहीये, नकारार्थ दर्शवलेला नाहीये. मग इथं हे जे वाक्य आहे ते कुठं आलं पाहिजे? डोजमध्ये आलं पाहिजे. डूजमध्ये आलं पाहिजे. फक्त काय माहितीये का? वी मस्ट काढून टाकायचं. वी मस्ट काढा, वी शुल्ड काढा, वी मस्ट, वी शुल्ड, वी मे अशा प्रकारचे शब्द असेल तर ते काढायचं आणि सरळ लिहायचं प्लांट मोर ट्रीज. ओके, इथे लिहायचं प्लांट मोर ट्रीज असं लिहायचं प्लांट मोर ट्रीज, ट्रीज. झालं एवढं वाक्य लिहिलं संपला विषय. वी शुल्ड नॉट कट ट्री. आता इथे पण डोंट मध्ये लिहिताना वी शुल्ड नॉट जे आहे ते काढून टाकायचं. वी शुल्ड नॉट काढून टाकायचं. फक्त इथं कट ट्रीज लिहायचं. पण कट ट्रीज लिहिण्याच्या अगोदर इथं डोंट लिहायचं. इथं फक्त लिहायचं डोंट. डोंट कट ट्रीज. ओके, एवढं या ठिकाणी लिहायचं. डोंट कट ट्रीज. हिचं लिहिताना डूज मधली वाक्य लिहिताना डू अगोदर लिहायची गरज नाहीये. पण डोंट मधली वाक्य लिहिताना डोंट अगोदर लिहिणं गरजेचं आहे. जसं की इथं वी मस्ट कीप अवर एरिया नीट अँड क्लीन. तर इथला वी मस्ट काढायचा आहे. नॉट नाहीये म्हणजे कीप अवर एरिया नीट अँड क्लीन कुठं आलं पाहिजे? डोज मध्ये आलं पाहिजे. मग इथं लिहायचा दुसरा पॉइंट कीप अवर एरिया नीट अँड क्लीन. नीट अँड क्लीन. ओके झाला विषय संपला. पुढचा वी शुड नेव्हर, नेव्हर म्हणजे नॉट आला. नेव्हर डिस्चार्ज गार्बेज विदाऊट प्रॉपर मॅनेजमेंट. मग इथं लिहायचं नेव्हर आहे. मग हा कशामध्ये आला पाहिजे? डोंट मध्ये आला पाहिजे. मग डोंट मध्ये लिहिताना मग तुम्ही लिहायचं दुसऱ्या वाक्यामध्ये डोंट. डोंट लिहायचं अगोदर. डोंट डिस्चार्ज, डिस्चार्ज, डोंट डिस्चार्ज गार्बेज, गार्बेज विदाऊट प्रॉपर मॅनेजमेंट. मॅनेजमेंट जे काय असेल प्रॉपर मॅनेजमेंट. हिचं काय वी शुड नॉट पोल्यूट एअर अँड वॉटर. मग इथं लिहायचं डोंट पोल्यूट एअर अँड वॉटर. डोंट मध्ये जाईल. इथं वी शुड नॉट यूज प्लास्टिक. डोंट यूज प्लास्टिक. डोंट मध्ये जाईल. वी शुड नॉट हंट बर्ड ऑर अॅनिमल्स. डोंट हंट बर्ड ऑर अॅनिमल तिकडे लिहून टाका. वी शुड आलंय. मग इथं लिहायचं अस वी शुड अस मोर ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट. सॉरी वी शुड यूज मोर ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट. मग इथं फक्त लिहायचं यूज मोर ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट. डोज मध्ये आलं पाहिजे. आणि बाकी वी शुड स्प्रेड. वी शुड काढायचं. नॉट नाहीये म्हणजे हे सगळं वाक्य पुढचं तुमचं डोज मध्ये आलं पाहिजे. डूज मध्ये आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न जो आहे तो अतिशय सोपा असतो. याच्यामध्ये पण तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. ठीक आहे. आता आपण पुढचा जो प्रश्न आहे आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा मुद्दा काय आहे तर याच्यामध्ये बघा व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल मध्ये तुम्ही व्हर्बल टू नॉन व्हर्बल मध्ये चांगले मार्क मिळवू शकताय. म्हणून आपण त्याच्यावर चर्चा केली. आता एक न्यूज रिपोर्टचा जो भाग आहे त्यावरती थोडी आपण चर्चा करू की कशा प्रकारे आपल्याला न्यूज रिपोर्ट लिहिता येऊ शकतो. आपण बातम्या बघतो मित्रांनो, तर आपण प्रत्यक्षात एक उदाहरण बघूयात. याच्यामध्ये लक्षात घ्या टायटल आणि बिगिनिंग. टायटल लिहिणं गरजेचं आहे आणि सुरुवात लिहिली थोडीशी तर तुम्हाला 1 मार्क मिळेल. तुमचा व्हॉकॅब्युलरी किती आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही जी वाक्य लिहिताना ती ग्रामॅटिकली किती ओके आहेत त्याला तुम्हाला 1 मार्क आहे. अप्रोप्रिएट जर पॉइंट लिहिले असतील तर 2 मार्क आहे आणि लॉजिकल ऑर्डरने जर का कन्क्लुजन केलं असेल तर तुम्हाला तिथे 1 मार्क मिळणार आहे. असा 5 मार्काचं इथे विभाजन असणार आहे. तर याच्यामध्ये आपण बघूयात प्रॉपर एक एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड अँड प्रिपेअर द न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉइंट. आता एक न्यूज रिपोर्ट बनवायचा आहे इथे. काय दिलंय हेवी रेनफॉल डिस्टर्ब द नॉर्मल लाईफ इन महाराष्ट्र. हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन आणि शॉर्ट कंटिन्यू पॅराग्राफ. बघा आता याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट हेडलाईन लिहिणं गरजेचं आहे. बघा इथे हेडलाईन आहे की हेवी रेनफॉल डिस्टर्ब्स द नॉर्मल लाईफ इन महाराष्ट्र. हेवी रेनफॉलने महाराष्ट्रातली जी नॉर्मल लाईफ आहे ती पूर्णपणे डिस्टर्ब केलेली आहे. फक्त इथं लिहिताना सुरुवातीला हे बघा हे डेट पण व्यवस्थित लिहा. बघा काय लिहायचं आहे मुंबई मंडे जुलै 25 बाय स्टाफ रिपोर्ट. इथं तारीख लिहिताना ना पावसाची तारीख मे महिन्यातली लिहू नका, जानेवारी नका लिहू. शक्यतो जून जुलै पाऊस असेल तर जून जुलै दिवस कुठला आहे त्यावरून बघा. आणि मग पत्र लिहिताना शक्यतो पत्र लिहिताना पॅसिव्ह वाईज मध्ये लिहायचं आहे की महाराष्ट्र हॅज बीन फेसिंग हेवी रेन फॉर द लास्ट 3 इयर. लास्ट 3 डेज मागच्या 3 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.
ड्यू टू दिस या पावसामुळे मेनी एरियाज आर फिल्ड विथ वॉटर. पीपल आर फाइंडिंग इट डिफिकल्ट टू गो आउटसाइड आणि त्यामुळे लोकांना बाहेर जायला खूप त्रास होत आहे. सम पीपल आर स्टक ॲट होम अँड सम आर स्ट्रँडेड ऑन द रोड. काही लोक घरीच आहेत, काही लोक रोडवरती थांबलेले आहेत, काही लोक रस्त्यात अडकलेले आहेत. तर इथे लक्षात घ्या, पाऊस ज्यावेळेस पडतो, अतिवृष्टी होते, तेव्हा काय होतं, बऱ्याच ठिकाणी पावसामुळे गाड्या बंद असतात, ट्रेन बंद असतात, लोकल बंद असतात, शाळांना सुट्टी असते, कॉलेजला सुट्टी असते. जी लोक कामावर जाणारे असतात ती घरीच थांबतात. काही कंपन्या म्हणतात की बाबा घरून काम करा. गव्हर्नमेंट शाळेला सुट्ट्या देतं. अशा प्रकारची सिच्युएशन असते. तर ती सगळी सिच्युएशन तुम्हाला इथं लिहिता आली पाहिजे. जसं की एसटी बसेस अँड ट्रेन्स आर डिले ऑर कॅन्सल. एसटी बसेस ज्या आहेत त्या ट्रेन आहेत त्या डिले झाल्यात आणि कॅन्सल पण झालेल्या आहेत. दिस हॅज केस प्रॉब्लेम फॉर पॅसेंजर आणि त्याच्यामुळे जे पॅसेंजर आहेत, प्रवासी आहेत, त्यांना खूप त्रास होत आहे या सगळ्या गोष्टींचा. स्कूल अँड कॉलेजेस हॅव डिक्लेअर्ड अ 4 डे हॉलिडेज. शाळा आणि कॉलेजने 4 दिवसाची सुट्टी जाहीर केलेली आहे. मेनी ऑफिसेस हॅव आस्क्ड एम्प्लॉयी टू वर्क फ्रॉम होम. बरोबर, बरेचसे जे काही ऑफिसेस आहेत त्यांनी त्यांच्या एम्प्लॉईजला, त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या कामगारांना घरून काम करा असं सांगितलं आहे. आणि मेडिकल सर्व्हिस आर अल्सो डिस्टर्ब. मेडिकल सर्व्हिस जे आहेत, आरोग्य जे काही सर्व्हिसेस आहे, आरोग्य सेवा जी आहे, ती पूर्णपणे खंडित झालेली आहे, बिघडलेली आहे ती सुद्धा. द गव्हर्नमेंट इज ट्राइंग टू कंट्रोल द सिच्युएशन. गव्हर्नमेंट जो आहे तो प्रयत्न करत आहे की बाबा ही सिच्युएशन कंट्रोल करायला. पीपल आर ॲडवाइज टू स्टे ॲट होम. म्हणजे गव्हर्नमेंट सांगत आहे बाबा पीपलला, लोकांना, की बाबा तुम्ही घरीच जा, आराम करा घरीच आज. आता घरातून बाहेर पडू नका, घरीच थांबा. द वेदर डिपार्टमेंट सेज दॅट द रेन मे कंटिन्यू फॉर 1 more week. आणि वातावरण खातं असं सांगतंय की अजून काही 1 आठवडाभर तुमचा पाऊस जो आहे तो असणार आहे, आठवडाभर. तर अशा पद्धतीने ही बातमी आपण लिहू शकतो. पण ही बातमी जरा थोडीशी वेगळी आली. परंतु बऱ्याचदा बातमी कसली येते तुम्हाला, वेगवेगळ्या प्रकारचे डे सेलिब्रेट करा. मित्रांनो, डे सेलिब्रेट करायची जर बातमी असेल तर तिथं खूप चांगली आयडिया मी तुम्हाला सांगतो. कुठलाही डे आला ना, बघा, न्यू विजन स्कूल सेलिब्रेट योगा डे असं येईल, किंवा आदर्श स्कूल सेलिब्रेट इंडिपेंडन्स डे, किंवा जनता स्कूल सेलिब्रेटेड टीचर डे असं पण येऊ शकतं. मग तेव्हा काय, कशी बातमी तयार करायची ते खूप सोपं आहे. जर डे येऊ शकतो तुम्हाला कुठलाही डे आला तर बातमी तयार करायला लय सोपं आहे. पहिली हेडिंग लिहायची, न्यू विजन स्कूल सेलिब्रेटेड योगा डे झालं. आणि नंतर मुंबई जून 21 आणि ते लिहिलं बाय स्टाफ. हे जसं तसं लिहा, या 2 गोष्टी लिहून टाका व्यवस्थित, हे तुम्हाला येईल. हे मुंबई म्हणजे ठिकाण लिहायचं, डेट लिहायची आणि ब्रॅकेटमध्ये बाय स्टाफ रिपोर्ट. आता जर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी जर असा आला कुठलाही डे, तर बघा हे पहिला पॅराग्राफ जसाच्या तसा तुम्ही वापरू शकता. फक्त तुम्हाला काय बदलायचंय, न्यू विजन स्कूल सेलिब्रेटेड इंटरनॅशनल योगा डे विथ ग्रेट एनर्जी ऑन 21st ऑन जून 21st. आता इथं योगा डेच्या ऐवजी तुमचा टीचर्स डे असू शकतो, की बाबा न्यू विजन स्कूल सेलिब्रेटेड टीचर्स डे विथ ग्रेट एनर्जी ऑन 21st. किंवा असं येईल, न्यू विजन स्कूल सेलिब्रेटेड इंडिपेंडंट डे विथ ग्रेट एनर्जी ऑन 15th ऑगस्ट. किंवा बाबा अशा प्रकारे येऊ शकतं, न्यू विजन स्कूल सेलिब्रेटेड इंटरनॅशनल वुमेन डे विथ ग्रेट एनर्जी ऑन 8th मार्च. अशा प्रकारचा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मित्रांनो आपल्याला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. तर या प्रश्नाकडे थोडंसं तयारीत राहायचं आहे. आणि जर डे आला तर इथं तुम्ही या पद्धतीनं असं लिहू शकताय. फक्त हे वाक्य जसं आहे तसं लिहा. तुम्हाला काय चेंज करायचंय, फक्त इथं डे चेंज करायचा आहे. पुढे बघा, द स्कूल कॅम्पस वॉज डेकोरेटेड ब्युटिफुली फॉर द इव्हेंट. हे पण सगळ्यांसाठी कॉमन आहे. पहिला पॅसेज मी म्हणतो सगळ्यांसाठी कॉमन आहे. फक्त तुम्हाला इथे इव्हेंट किंवा डे बदलायचा आहे. इंटरनॅशनल योगा डे एवढा वाक्य जे आहे त्याच्याऐवजी तुम्हाला मॅथ्स डे असेल, त्याच्याऐवजी सायन्स डे असेल, त्याच्याऐवजी मराठी भाषा दिन असेल, किंवा त्याच्याऐवजी वुमेन्स डे असेल, त्याच्याऐवजी तुमचा एन्व्हायर्नमेंट डे असेल. फक्त डे बदलेल या वाक्यामध्ये, बाकी काय नाही. बाकी पूर्ण तुमचा पॅराग्राफ जसा तसा राहील. फक्त तारीख पण बदलेल. डे आणि तारीख बदलायची, बास, बाकी काहीच नाही करायचं. बाकी जसं आहे तसं ठेवू शकताय. द स्कूल कॅम्पस वॉज डेकोरेटेड ब्युटिफुली फॉर द इव्हेंट. ऑल द स्टुडंट, टीचर्स अँड स्टाफ मेंबर्स गॅदर्ड टुगेदर टू मेक दिस डे स्पेशल अँड सक्सेसफुल. ओके, झालं, संपला विषय. हा जो पॅराग्राफ आहे तो पाठ करून ठेवा मित्रांनो. कुठलाही डेच्या संदर्भातला विषय आला की आपल्याला मार्क मिळाले पाहिजे. पुढे बघा, द प्रोग्राम स्टार्टेड विथ अ स्पीच अबाउट इम्पॉर्टंट ऑफ योगा डे इन लाईफ. बघा इथं एक लक्षात घ्या, हे पण वाक्य जे आहे या ठिकाणी लक्षात घ्या. इथं द प्रोग्राम स्टार्टेड विथ अ स्पीच अबाउट द वुमेन डे असेल तर वुमेन डे, टीचर्स डे, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. एक एक बातमी जरा नीट पाठ करून ठेवा. तिथं थोडंसं काही शब्द बदलले तरी तुमचं काम होतंय. त्याच्यानंतर पुढे अ ट्रेन योगा टीचर गाईड. मग बाकी मग तुम्हाला योगा डेच्या संदर्भातच आहे. मग बाकी हा मधला पॅराग्राफ तुम्हाला
तुमच्या डोक्याने तयार करावं लागेल. मी पहिला पॅराग्राफ तुम्हाला तयार करून दिलाय, की जिथं जुगाड करू शकताय तुम्ही. ठीक आहे. पुढे बघा. अ ट्रेन्ड योगा टीचर गाइडेड द स्टुडंट इन डिफरंट योगा postures and breathing exercise. The principal advised everyone to participate yoga regularly for a healthy mind and body. आणि पुढे बघा, पुढचा हा शेवटचा पॅराग्राफ पण मी तुम्हाला सेम करून दिलाय, बनवलाय, की तो तुम्ही कुठल्याही डे मध्ये वापरू शकताय. कुठल्याही डेची बातमी आली, तरी तुम्ही इथं वापरू शकता. जसं की द प्रोग्राम एंडेड विथ अ वोट ऑफ थँक्स टू एव्हरीवन हू हेल्प इन ऑर्गनायझिंग द इव्हेंट. ओके. त्याचबरोबर ऑल द स्टुडंट एन्जॉय द सेशन व्हेरी मच. इट वॉज अ व्हेरी हेल्पफुल अँड मेमोरेबल डे फॉर एव्हरीवन. देअर द इव्हेंट क्लोज आफ्टर द नॅशनल अँथम. तर हे सुद्धा तुम्ही जसाच्या तसा चिपकू शकता बऱ्याच ठिकाणी. ज्याला बघा ज्या मुलाला काहीच येत नाही इंग्लिशचं, त्याच्यासाठी मी सांगतो. ज्याला येतंय त्यांनी त्याच्या मनाने चांगल्या प्रकारे लिहू शकताय. ज्याला येत नाहीये, ज्यांचा इंग्लिशचा खूप प्रॉब्लेम आहे, इंग्लिशमध्ये खूप कमी मार्क मिळतात, त्यांच्यासाठी मी ही आयडिया सांगितली. डे येऊ शकतो कुठलाही सेलिब्रेट करा. योगा डेच्या ऐवजी एन्व्हायर्नमेंट डे येऊ शकतो, मॅथ्स डे येऊ शकतो, सायन्स डे येऊ शकतो, वुमेन्स डे येऊ शकतो. कुठलाही डे जर आला, तर आपल्याला अशा प्रकारे तुम्हाला ही बातमी न्यूज तयार करता आली पाहिजे. तर मित्रांनो, आजच्या या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात. तर बघा मित्रांनो, मी स्टोरी का नाही घेतली? कारण स्टोरी जी आहे ती याला ऑप्शन आहे आणि त्याचबरोबर नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा भाग सुद्धा घेतला नाही, कारण तो सुद्धा ऑप्शनमध्ये तुमचा निघून जाईल. पण बाकी बराचसा भाग मी कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आपला जो WhatsAppचा जो ग्रुप आहे त्याला जॉइन करा. त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केली. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.